नमस्कार मित्रांनो, कसे आहेत? आज आपण बिया लागवडी आपण बघणार आहेत कसं करायचं. जसे आपण उन्हाळ्यामध्ये आंब्याचे, सीताफळ हे ते आपण खात असतो फळी, त्याचे आपण जे बी आहे ते आपण साठवून आपण ते परत बिया लागवडी करून आपण निसर्गाची अशी मदत करू शकतो. त्यामुळे आज आहे 17 मे 2025 आणि येत्या 1-2 आठवड्यात जोरदार पाऊस येणार आहे. तर त्या पावसात हे बी चांगले रोपण केलेले चांगले बाहेर येऊ शकतील आणि ते हे पण झाड आपल्याला 1 आठवड्यात बघायला पण मिळू शकेल. तर तसं आपण आज करणार आहोत. तर इथे आहे प्रिझर्व केलेले 1-2 आठवड्यापूर्वीचे काय काय आंब्याच्या कोई. इकडे पण पिशवीत ठेवलेले प्रिझर्व केलेले आंब्याचे कोई आहेत. आणि इकडे जे खारीक असेल किंवा सीताफळ, नंतर लिची असेल, त्याचे आपण सगळीकडे बी काढून ठेवलेले आहे. तरी आपण लागवड करणार आहोत. तर इथे आपण या बी सगळे एका परातात काढणार आहोत, जेणेकरून आपण सोपं पडेल. तर यामध्ये खारीक, सीताफळ, त्यानंतर काय काय लिची आहेत, त्याचे काय काय आपण इकडे बी ठेवलेले काढलेले आहेत. यामध्ये आंब्याची बी आहेत, कोय आहेत. आता एक 15 ते 20 कोया तरी असतील. जर का इकडे काळा वगैरे पडला असेल तरी पण त्याला हरकत नाही, कारण हे आउटर कवरिंग आहे. ह्याच्या आत जे असतं ना, त्याच्या बीची खरं मदत असते. त्याच्यात पाणी झिरपली की मग त्यामधून एम्ब्रियो होते, जे एक फुटवी असते. तर यामध्ये शिकीकाई असेल, रिठा असेल किंवा कोय, हे तिन्हीचे मिश्रण करून इकडे आपण समोर काढलेले आहे. तर या ठिकाणी बी लागवडीसाठी पहिले आपण गड्डा पाडणार आहोत, ज्यामध्ये सगळे कोळी झाले आपण यामध्ये टाकणार आहोत. या ठिकाणी आपण हे बी लागवडीसाठी किंवा कोय लागवडीसाठी आपण पहिला खड्डा पाडणार आहोत. त्यामध्ये हे ऋतून वरून पाणी टाकून माती ढकणार आहोत. तर आपण हे कार्य कसं करणार आहोत. पहिल्यांदा अंदाजे एवढा हातभर खाली खड्डा पाडायचा आहे. ते खुरपाणी, फावड्यानी अशाने पण करू शकतो. 1 फूटच्या अंतरानंतर पण आपण टाकू शकतो. असे खड्डे करून त्यामध्ये कुंपू शकतो. तर अशा पद्धतीने आपण 3 असे खड्डे केलेले आहे अंदाजे 1 फुटाच्या अंतरावर. तर असं आपण कुई उभी टाकणार आहोत त्या खड्ड्यात. तर ते या प्रकारे आपण असे कुई आडवी टाकणार आहोत, जेणेकरून ते पाणी खाली झिरपावं. नंतर हलकीशी माती वरती थोडी टाकावी. त्यानंतर ह्यामध्ये आपण अंदाजे अर्धा ते 1 लिटर आपण ह्यामध्ये पाणी टाकू शकतो, जेणेकरून त्याला थोडीशी ओल मिळावी. तसंच आपण या तिन्ही होलमध्ये आपण प्रक्रिया करणार आहोत. आता मी काढणार. अशा पद्धतीने आपण 3 पेक्षा अधिक किंवा किती जेवढे पण कोय असतील तेवढे आपण असं एका ओळीने आपण लावू शकतो. तर जिकडं साईडला पाण्याचे कॉन्टॅक्ट आहे, इझी ते तिकडं पाणी भेटू शकेल, तिकडे आपण जनरली कोय लावायची आहे. तर जसे की जे बाकीचे बी आहेत ते आपण तीच प्रोसेस करून खड्डा करून त्यामध्ये आडवी कोय किंवा बी असेल ते टाकून माती टाकून परत अंदाजे 3 ते 4 दिवसामध्ये दरवेळेला दोन एक दे इकडे.
अशा पद्धतीने आपण बी लागवडी केलेली आहे. तर 3-4 दिवसांवरून एकदा त्याला पाणी द्यायला लागेल. पावसामध्ये तर काही गरज नाही. जर का बाकीचे सीझन जसे की उन्हाळा आणि हिवाळ्यामध्ये गरज लागेल. आता आपण जर का फळं खाऊन झाल्यावरती जे बी किंवा कोय असतात ती बिना टाकून द्यायच्याशिवाय आपण जर का ते स्टोअर करून ठेवले उन्हाळ्यात आणि पावसात जर का आपण ते जर का कुठे फिरायला गेलो पिकनिकला गेलो तर आपण तिकडे ते आपण असंच टाकू पण शकतो किंवा आपण त्याला खड्डा पाडून त्यामध्ये टाकून परत आपण मुजवू शकतो. अशा पद्धतीने आपण झाडांची संख्या पण वाढवू शकतो आणि शिवाय फळं सावली जे असेल ते आपण त्यापासून घेऊ पण शकतो.